आपण पुन्हा एकदा कथा ऐकण्यासाठी बसलो आहोत. अग्नीर भाग 2. रात्रीचे 9 वाजले होते. आता पूर्ण ऑफिस रिकामे होते. फक्त तो आणि त्याचे 2 हँड म्हणजे भुवन आणि माईक हे दोनच त्याच्यासोबत ऑफिसमध्ये त्याच्याकरता थांबले होते. दिवसभर काम करून थकून त्याने आता खुर्चीला मागे मान टाकून डोळे बंद केलेच होते की त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याच्या घरून रोजीचा कॉल होता. सर, बेबी, ती एवढंच बोलली. तोपर्यंत त्याने तिला उत्तर देत आपला कोट हातात घेऊन बाहेर निघाला सुद्धा. कमिंग. तो त्याच्यासोबत माईक आणि भुवन दोन्ही गाडीत बसले. माईक ड्रायव्हिंग करत होता आणि त्याच्या शेजारी भुवन बसला होता. त्याच्या बंगल्यासमोर गाडी उभी राहताच तो झपाझप पावलं टाकत आत गेला. सर्व बाजूने नजर फिरवत जिना चढत तो रूममध्ये आला. रूममध्ये फार पसारा दिसत होता. एका बाजूला खेळणे फेकले होते तर एका बाजूला ताटातले अन्न देखील फेकलेले दिसले. रोजी त्याला पाहताच उठून एका बाजूला सरकून उभी राहिली. डॅडा. एका 4 वर्षाच्या मुलीने त्याच्याकडे आपले दोन्ही हात पसरवले. त्याने देखील चेहऱ्यावर स्माईल आणत त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला आपल्या मिठीत उचलून घेतलं. त्याच्या मिठीत गेल्यावर ती मुलगी मुसमुसत रडू लागली. प्लीज डोंट क्राय बच्चा. आता डॅडा आला ना, मग असं रडायचं नाही. सांग, तुला काय झालं रडायला? तो, मला हे नाही खायचं. आंटी माझे ऐकत नाही. मी तुझ्याच हाताने खाणार. ती मुलगी रोजीकडे बोट दाखवून त्याला तिची कंप्लेंट करू लागली. नो नो सर, मी फक्त उशीर झाला म्हणून फोर्स करत होती. रोजी घाबरून एक्सप्लेनेशन देत म्हणाली. किती वेळा सांगितलं आहे की तिच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही. उशीर होत होता तर मला एक फोन लावायचा होता. यापुढे तिला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स केला तर इथून आपलं सामान घेऊन निघायचं. तो रोजीवर रागवत म्हणाला. सो सॉरी सर. सॉरी बेबी. रोजी, नेक्स्ट टाईम बी केअरफुल. तो त्याने नोकरांना सांगून पूर्ण खोली स्वच्छ करायला लावली. रोजीने आपल्या हातात जेवणाचे ताट वाढून आणले आणि त्याला दिले. तो त्या मुलीला छोटे छोटे घास करून त्याच्या हाताने खाऊ घालत होता आणि ती मुलगी मध्ये त्यालासुद्धा खाऊ घालत आपल्या हातांच्या टाळ्या वाजवत त्याला दिवसभरात तिने केलेल्या सर्व गोष्टी सांगत होती. आता एवढंच तर त्याचं जीवन राहिलं होतं. त्याच्या जगण्याचा एकमात्र कारण ती मुलगीच होती. तिला हसताना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. उगी उगी डॅडा, रडू नाही. तिने आपल्या छोट्या छोट्या हातांनी त्याचे डोळ्यातले पाणी पुसले. मग माझी प्रिन्सेस, आज आंटीशी किती रॉंग वागली. तुला माहिती आहे ना, आंटी तुला किती लाईक करते. असं जेवण कोणी फेकतं का? जेवण फेकलेलं तुझ्या मॉमला आवडत नाही. तो, सॉरी डॅडा. मी मॉमला पण सॉरी म्हणेल आणि आंटीला पण सॉरी म्हणेल. पण तू लवकर येत नाही. मला तुझ्यासोबत जेवण करायचं असतं. ती त्याच्याजवळ त्याचीच कंप्लेंट करत होती. त्याने सुद्धा समजत मान हलवली आणि तिला राहिलेले जेवण भरवू लागला. जेवण झाल्यावर त्याने तिचे तोंड रुमालाने स्वच्छ पुसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने तिला गादीवर नीट झोपवले. तिला झोप लागताच तिच्या अंगावर ब्लँकेट व्यवस्थित करून एसीचा टेम्परेचर सेट करत तो स्टडी रूममध्ये गेला. रात्री बराच वेळ काम करूनही त्याला झोप लागत नव्हती. हे आता त्याचे नेहमीचेच झाले होते. सोना गेली त्या दिवसापासून तो जगणेच विसरला होता. तो जे काही करत होता ते फक्त त्याची मुलगी कायरासाठी. त्याने घड्याळात पाहिले. 1 वाजून गेला होता. ड्रॉवर उघडत त्याने एक स्लीपिंग पिल घेऊन तिथल्या सोफ्यावर आपलं अंग टाकून दिलं. थोड्याच वेळात त्याच्या डोळ्यात गोळ्यांची गुंगी दिसू लागली आणि तो झोपेच्या अधीन झाला. रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी 5 वाजता उठण्याची त्याची सवय होती. त्याप्रमाणे तो 5 वाजता उठून तिच्या खोलीत आला. एक मोठ्या टेडीला लटकून तिला झोपलेलं पाहून त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि जिममध्ये गेला. 2 तास भरपूर कसरत करून तो फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन तो परत तिच्या खोलीत आला आणि तिला उठवू लागला. उठ बच्चा, वेकअप पिल्लू. तो, आज माझ्या बच्चाला उठायचं नाही. चल उठ, मग आपण नाश्ता करू. डॅडाला ऑफिसला पण जायचं आहे.
त्याने ऑफिसला जायचे नाव काढताच ती डोळे चोळत उठली. नो डॅडा, आज ऑफिसला जायचे नाही. आज आपण मोठ्या झोक्यात जाऊ. कायरा त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला लाडीगोडी लावू लागली. कोणता झोका बेबी? आपल्या बाल्कनीत तर केवढा मोठा झोका आहे. तो, नो डॅडा, मी टीचरच्या मोबाईलवर पिक बघितले. मला त्या झोक्यावर जायचे. कायरा एका हाताचे बोट तोंडावर ठेवत काहीतरी आठवत त्याला सांगत होते. ओके, आपण बघू ते नंतर. पहिले उठ, तुला रोजी आंटी फ्रेश करते, मग मला पण जायचे आहे. तो, नो डॅडा नो, तू कुठेही जायचे नाही. तिने हाताची घडी घातली आणि गाल फुगवले. एवढं सांगूनही तो थांबायला तयार नव्हता. ऑफिसला जायचे म्हणत होता. तिला याचा राग आला. त्याला मात्र तिची ही कृती पाहून सोनाची आठवण झाली. तिचे देखील असेच होते. ज्या दिवशी तो तिच्या जवळ असायचा त्या दिवशी तो तिला जवळच हवा असायचा. त्याने कुठेही जाऊ नये म्हणून ती त्याला हट्ट करायची. तिच्या आठवणीपासून पळून त्याने मुंबई सोडले होते, पण त्या आठवणी काही त्याला सोडायला तयार नव्हत्या. ओके प्रिन्सेस, तुला मोठ्या झोक्यावर जायचे आहे ना, तर डॅडा तुला नक्की घेऊन जाईल. आय प्रॉमिस. फक्त एवढी एक मीटिंग करून येऊ दे. मी दुपारी लवकर येतो आणि मग आपण संध्याकाळी मोठ्या झोक्यावर जाऊ. त्याला त्याला तर खरंच कोणता मोठा झोका हे काही कळत नव्हते. पण आता ऑफिसला जाणे गरजेचे असल्यामुळे त्याने तिला काहीतरी सांगून वेळ मारून नेली. प्रॉमिस? कायरा, प्रॉमिस. त्याने तिच्या छोट्याशा हातावर आपला भारदस्त हात ठेवला. त्याच्या त्या छोट्याशा प्रॉमिसने सुद्धा तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. थँक्यू डॅडा, थँक्यू. मी आता रोजी आंटीला पण सांगणार की मी मोठ्या झोक्यावर बसणार म्हणून. तिने तिथेच आपले 2 हात पसरवत आनंद व्यक्त करत होती. त्याने तिच्याकडे पाहत रोजीला रूममध्ये बोलवले. रोजी तिला कडेवर उचलून घेत फ्रेश करण्यासाठी घेऊन गेली. तो सुद्धा आवरण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेला. थोड्या वेळाने रेडी होऊन तो नाश्त्याच्या टेबलवर आला. कायराला आधीच तिथे आणून बसवले होते. नाश्ता करताना सुद्धा ती त्याला हातवारे करत खूप काही सांगत होती आणि तो फक्त करत तिचे ऐकत होता. नाश्ता झाल्यावर तो तिला आपल्या कडेवर घेऊन लिव्हिंग रूमच्या बाजूलाच असलेल्या प्रशस्त जागेत घेऊन आला. तिथे एका मोठ्या वॉलवर तिचा फोटो लावला होता. हो, तीच त्याची सोना, जिला तो 1 मिनिटासाठी सुद्धा कधी विसरू शकत नव्हता. गुड मॉर्निंग मॉम. तुला माहिती आहे, आज डॅडा मला मोठ्या झोक्यावर बसायला नेणार आहे. तिथे आम्ही खूप मजा करू. टीचर पण सांगत होती की तिथे खूप सारी छोटी छोटी गर्ल्स अँड बॉईज येतात. आय एम सॉरी मम्मा, मी काल रोजी आंटीला त्रास दिला. मी जेवण पण फेकलं. मी परत असं नाही करणार. कायरा त्या फोटोशी खूप काही बोलत होती. तिने तिच्या मॉमला दिवसभरात काय काय केले होते ते सर्व सांगितले. नंतर रोजीने येऊन कायराला त्याच्या कडेवरून आपल्या कडेवर घेतले आणि त्या खोलीतून बाहेर गेली. तो मात्र खोलीत आल्यापासून एकटक फक्त त्या फोटोकडे बघत होता. तो फोटो त्यांच्या लग्नाच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीचा असल्याने त्याच्यासाठी खूप खास होता. न राहून त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. त्याला कोणाची तरी आपल्या बाजूने चाहूल लागल्यावर त्याने मान वळवून बघितले. एक नोकर आपल्या हातात ऑर्किड फुलांचे थाळ घेऊन उभा होता. ऑर्किड सोनाच्या आवडीचे फूल होते. तो रोज तिच्या फोटोसमोर ते फूल ठेवायचा. आज देखील त्याने त्या थाळमधून फूल घेतले आणि तिच्या फोटोसमोर ठेवले. मला दुःखी करून तू खूप खुश असशील ना? बघ, तुला दिलेल्या वचना मी आजही जिवंत आहे. इच्छा असूनही मला तुझ्यासारखे आपल्या बेबीला एकटे सोडून तुझ्या जवळ येता येत नाही. तो फोटोकडे बघत तिच्याशी मनातच संवाद साधत होता. मोबाईलच्या आवाजाने त्याचे मन डायव्हर्ट झाले. त्याने कॉल उचलला आणि एक हात खिशात घालत परत एकदा तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत ती रूममधून बाहेर पडला. इंदोरमधील प्रशस्त अशा 8 मजली इमारतीसमोर त्याची गाडी थांबली. माईकने पटकन खाली उतरत त्याच्या बाजूस दरवाजा उघडला. त्याने खाली उतरत एकदम मान उंचून इमारतीच्या टॉप फ्लोअरकडे नजर वळवली. राठोड इंडस्ट्री हे नाव मोठ्या अक्षरात त्या इमारतीवर झळकत होते. तो होता अग्नी रणजित सिंग राठोड. राठोड इंडस्ट्रीचा सर्वेसर्वा. त्याच्या कंपनीच्या ब्रांचेस देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पसरल्या होत्या. राजस्थानमधील मेवाड शहरात त्यांची पुश्तैनी हवेली होती. तिथे त्याला एखाद्या राजासारखा मान होता. त्या ठिकाणचे लोक तर त्याला राजाच मानत असत.
तो देखील त्यांच्या सुखदुःखात वाटेकरी होऊन आपल्या घराण्याचे नाव उंचवत होता. रणजित सिंग राठोड यांनी राठोड इंडस्ट्रीची ही पहिली ब्रांच दिल्लीमध्ये सुरू केली. त्यावेळेस अग्नी फार लहान होता. अग्नी लंडनमध्ये शिकत असताना हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अग्नीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याचे काका रतनसिंग राठोड यांनी ती कंपनी सांभाळली. पण त्यांना ती काही व्यवस्थित सांभाळता न आल्यामुळे कंपनीचे शेअर पडले. ती डबघाईला आली. अग्नी आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यानंतर त्याने कंपनीची धुरा सांभाळली आणि बघता बघता कंपनी उंच शिखरावर पोहोचली. त्याने रात्र दिवस मेहनत करून आज कंपनीला टॉपवर नेली होती. त्याला मागील 5 वर्षापासून बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळत होता. त्याचे काका जयपूरमध्ये असलेली त्यांची ब्रँच सांभाळत होते. त्याचे कामही तो स्वतः जातीने लक्ष देऊन पाहत होता. त्याने राठोड इंडस्ट्रीचे मेन ऑफिस मुंबईला उभे केले होते. पण सोना गेली तेव्हापासून त्याचे मुंबईत मन लागेनासे झाले. म्हणून तो कायराला घेऊन बँगलोरला सेट झाला. त्याच्या मासाहेबांकडून मात्र मेवाड सोडवले जात नव्हते. त्या तिथेच राहायला. अधूनमधून त्या कायराला आणि अग्नीला भेटायला येत होत्या. अग्नी नावाप्रमाणेच आग होता. सोना एकच अशी व्यक्ती होती जी त्याला शांत ठेवू शकत होती. ती गेल्यानंतर शांतता जणू त्याच्या जीवनातून निघून गेली. तो आता फक्त त्याच्या मुलीसाठी म्हणून जगत होता. पण हे जगणं पण काय जगणे होते. तो एखादा जिवंत चालता फिरता रॉबर्ट झाला होता. तो जेवढा वेळ कायरासोबत असेल तेवढा वेळच फक्त माणसात होता. नाहीतर तो जणू एक मशीनच झाला होता. त्याने त्याचे मेवाडला जाणे येणे देखील कमी केले होते आणि महत्त्वाचे असल्याशिवाय तो तिथे जायचा नाही. त्याच्या जगण्याचे अजून एक कारण होते आणि ते होते त्याचा प्रतिशोध. मित्रांनो, जर तुम्हाला अग्नी आवडत असेल तर जरूर लाईक करा. कथेत पुढे काय घडतं हे जाणून घ्यायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग तुम्ही मिस करणार नाही. तुमचा एक लाईक, कमेंट माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया.